राजा ब्रह्मदत्तला फुले खूप आवडायची. त्याने राजवाड्यात सुंदर बाग तयार करून घेतली होती. राज्यात सुद्धा ठिकठिकाणी बगीचे केले होते. रस्त्यांच्या दुतर्फा फुलांची झाडं लावून घेतली होती. त्याच्या बागेची देखभाल करण्यासाठी एक माळी होता. त्याचे नाव नरहरी होते. तो बागकामात खूप हुशार होता. राजाला रंगीबेरंगी फुलांनी सजलेली बाग आवडते हे त्याला चांगले माहिती होते. तो बरोबर नेमक्या वेळी नेमकी रोपं लावायचा, कापणी करायचा, पाणी खते घालून बाग सतत बहरलेली ठेवायचा. त्या दिवशी सकाळी राजा राजवाड्यातल्या बागेत बसलेला होता. तेथे नरहरी काम करत होता. राजा दुरून त्याला बघत होता. तो आनंदात एक भजन गुणगुणत काम करत होता. अगदी शांतपणे त्याचं काम चाललं होतं. त्याने राजाला बघितले. राजाजवळ जाऊन त्याला नमस्कार केला. राजाने विचारले, काय म्हणतोस नरहरी? सध्या गुलाबांना फुलं तर कमी दिसत आहेत. राजा म्हणाला, महाराज, आत्ता गुलाबांची कापणी केली आहे. पुढच्या महिन्यात खूप फुलं येतील. सध्या शेवंती बहरली आहे. हो, शेवंती तर खूप बहरली आहे. राजाने बघितले. नरहरी खूप आनंदी समाधानी दिसत होता. राजाला ते बघून थोडी असूया वाटली. दुसऱ्या दिवशी राजा आणि प्रधान काहीतरी चर्चा करत बसले होते. तेव्हा राजाने प्रधानाला नरहरीबद्दल सांगितले. प्रधानजी, तो नरहरी आहे ना? कोण? तो आपला माळी? हो, तोच. तो सतत इतका आनंदी असतो. त्याची समाधानी वृत्ती बघून आम्हाला त्याचा हेवा वाटतो. त्याच्या आनंदी राहण्याचे कारण काय असेल? महाराज, काही माणसं समाधानी असतात. जे आहे त्यात संतुष्ट राहतात म्हणून ते आनंदी असतात. पण सगळे काही तसे नसतात. त्यांना जे आहे त्यात समाधान नसते. ते सतत आणखी मिळवण्याच्या मागे असतात. कोणाला खूप धन हवे असते, तर कोणाला खूप मोठे पद, मान सन्मान, तर कोणाला आणखी काही. प्रत्येकजण अजून जास्त कसे मिळेल याचाच विचार करत असतो. ही लालसा सतत वाढतच जाते. ती पूर्ण करण्यासाठी माणूस रात्रंदिवस धावतो आणि किती मिळाले तरी त्याचे समाधान होत नाही. या अफाट हावरटपणामुळे त्याच्या जीवनातला सगळा आनंद निघून जातो. मला खरं वाटत नाही प्रधानजी. महाराज, आपण एक युक्ती करू. उद्या पहाटे आपण दोघं वेश बदलून नरहरीच्या घरी जाऊ. ते कशाला? महाराज, त्याच्या घराबाहेर आपण एक सोन्याच्या मोहरा भरलेली थैली ठेवू. पण तिच्यात 99च मोहरा ठेवायच्या. 99च का? ते तुम्ही बघालच महाराज. दुसऱ्या दिवशी सकाळी राजा आणि प्रधान वेश पालटून नरहरीच्या घरी गेले. त्यांनी मोहरांची थैली सोबत घेतलीच होती. बरोबर 99 मोहरा होता तिच्यात. महाराज, हे आहे नरहरीचे घर. आपण आणलेली थैली आपण इथे ठेवून देऊ. प्रधानाने ती थैली नरहरीच्या दरवाजाच्या बाहेर ठेवली. त्याला पटकन दिसेल अशी ठेवून दिली. नरहरी सकाळी उठला. त्याने घराचा दरवाजा उघडला. तो काय? दारात एक सोन्याच्या मोहरांनी भरलेली थैली होती. त्याला खूप आनंद झाला. त्याने ती थैली घरात नेली. तो मोहरा मोजायला लागला. 1, 2, 3, 99. एकदा मोजल्या, दोनदा मोजल्या, तरी 99च होत्या. त्याने विचार केला, ज्याने मोहरा दिल्या त्याने 99च का दिल्या? 100 तरी द्यायला हवे होता. ती पिशवी त्याने घरात नेऊन एका ठिकाणी लपवून ठेवली. तो विचार करू लागला, या मोहरा आता 100 व्हायला हव्यात. काहीही करून या थैलीत 100 मोहराच असायला हव्यात. पण आपण किती मेहनत केली तरी मोहर विकत घेणं कठीणच आहे. तरी काही हरकत नाही, आपण खूप मेहनत करू आणि एक मोहर येईल इतका पैसा कमवू. झालं. त्यानंतर नरहरी सतत पैसे कमवायचा विचार करायला लागला. त्याला 100वी मोहर घ्यायची होती ना. एक दिवस राजा बागेत बसला होता. तेथे नरहरी काम करत होता. पण आता तो पहिलेचा नरहरी राहिला नव्हता.
त्याने कसे तरी घाईघाईत आपले काम उरकले. तो जायला निघाला. तेवढ्यात त्याला राजा बसलेला दिसला. तो राजाजवळ गेला. त्याने राजाला नमस्कार केला. तो थोडा त्रासलेला दिसत होता. त्याला राजाने विचारले, काय म्हणतोस नरहरी? काही नाही महाराज, तो थोडा कुरकुरतच म्हणाला. काही हवंय का तुला? महाराज, मी म्हणत होतो म्हणजे माझा पगार थोडा वाढवता का? आत्ताच्या पगारात भागत नाही हो. ठीक आहे, तू खजिनदाराशी बोल, असे म्हणून राजा गालातल्या गालात हसत होता. नरहरीला पगारवाढ कशाला हवी होती ते त्याला माहिती होते. मित्रांनो, तुम्हाला जर ही गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व शेअर करा. आणि अशाच आणखी गोष्टी ऐकायच्या असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.